सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचं जे वक्तव्य गाड्यातून कुणाल कामरान यांनी समोर आलेलं पाहायला मिळतं, शिवसेना आक्रमक कालपासून पाहायला मिळते. काय नेमकी आता कारवाई केली नाही? बघा, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे अर्थातच कुठल्या शिवसैनिकाला सहन होण्यासारखं नाहीये. त्यांनी भान ठेवायला हवं होतं की सन्माननीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याचं भान हे कुणाल त्या व्यक्तीने ठेवायला हवं होतं. परंतु नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जे कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत. कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे. सध्या तो कुठे आहे ह्याचं अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या राहुल कराड यांच्यासह अनेक नेत्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. तोडफोडीचं समर्थन करता का आणि त्याच्यावरती कारवाई होणार का शिवसेनेच्या नेत्यांवर सुद्धा? बघा, शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे, परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत की अशा पद्धतीने जर का भडकाऊ भाषणं करून किंवा भडकाऊ असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे. परंतु अर्थातच जे काय तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का आम्ही करणार नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेकडनं प्रश्न दिला जातो की कायदा सुव्यवस्थेचं नेमकं काय, जर अशा प्रकारे आणि कुणाल कामराचं असं म्हणणं आहे की मी संविधान हातात घेऊन सांगतोय की मला हे बोलण्याचा किंवा हे सादर करण्याचा अधिकार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उभाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांना आम्हाला सांगू नये. उद्धवजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घटना घडल्या आहेत ते संबंध जगासमोर आहेत. एकंदरीत अशा पद्धतीने मला वाटतं जी काही प्रकरण मागच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत, जे काही हालचाली, काही हत्या झाल्या, काही आत्महत्या झाल्या, त्या बाबतीमधल्या ज्या काही घटना पाहायला मिळत आहेत, कदाचित त्याच्यावरती पडदा टाकण्याकरता देखील काही लोक प्रयत्न करत असतील अशी आम्हाला शंका आहे, अशी मला वैयक्तिक शंका आहे. म्हणून त्या दृष्टीने देखील आम्ही तपासाचं काम करू. संविधान हातात घेऊन ते म्हणतात की मला हे सगळं बोलण्याचा अधिकार आहे. नाही, बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते.